भाषेची अभिव्यक्ती. आता आपण बघूया भाषेची अभिव्यक्ती. आपल्या मनात विचार येतात, भावना जागरूक होतात. त्या दुसऱ्या व्यक्तीला आपण कळवतो, सांगतो, करतो. म्हणजे आश्चर्य वाटलं. ओ, भुवया उंचावल्या गेल्या. करेक्ट आहे. हं. आपल्याला नापसंती दाखवायची असेल तर मान आडवी हलवतो म्हणजे असं करतो. ठीक आहे. किंवा हात हलवतो किंवा असं करतो किंवा असं करतो. हाताने सांगितलं आपण की नाही रे, नाही आवडलं, असं सांगतो. ठीक आहे. आपल्याला रागवायचे असेल तेव्हा डोळे वटारतो म्हणजे किंवा हे करणं, डोळे वटारणं झालं, डोळे मोठे करणं झालं. ठीक आहे. अशी आपली हावभावांची भाषा असते. म्हणजे काय, आपल्या फेशियल एक्सप्रेशनची भाषा असते. चेहऱ्याच्या सहाय्याने कम्युनिकेशन करतो. ठीक आहे. आता बऱ्याचदा काय होतं की ज्यांना बोलता येत नाही त्यांचे, तुम्ही जर का त्यांना ऑब्झर्व केलं ना, ते जास्तीत जास्त कम्युनिकेशन कशाने करायचा प्रयत्न करतात, फेशियल एक्सप्रेशन देऊन ते कम्युनिकेशन करतात. ओके. किंवा एखाद्या मीटिंग मध्ये आपण असू किंवा एखाद्या कॉन्सर्ट मध्ये आपण असू किंवा दूर कुठे असो, बसलेलो असो, एखाद्या ठिकाणी आपण दूर ठिकाणी बसलेलो असो, तिकडे जर का आपल्याला लांब आपले जे कोण सहभागी आहेत किंवा पॅरेंट्स आहेत ते लांब बसलेले आहेत, तिकडनं आपल्याला पाणी पाहिजे असेल तर आपण कसं करणार, फेशियल एक्सप्रेशन पण करणार की पाणी दे ना, पाणी दे, असं सांगणार. ठीक आहे. किंवा त्याला त्याला बोलव, असं सांगणार म्हणजे त्याला बोलव. करेक्ट आहे. किंवा ए हो ना बाजूला, आपण हो ना बाजूला, असं आपण एखाद्याला बाजूला करणार. ठीक आहे. किंवा बस ना खाली, असं करणार. म्हणजे आपल्या चेहऱ्याने आपण समोरच्याला सांगणार की तू जे माझ्यासमोर उभा राहिलायस किंवा इंटरप्ट करतोयस, मला आवडत नाहीयेस, प्लीज बाजूला हो. ठीक आहे. आपण अशा प्रकारे सांगतो. म्हणजेच काय झाली, आपल्या हावभावाची भाषा झाली, फेशियल एक्सप्रेशनची भाषा झाली ती. ठीक आहे. ह्यालाच म्हणतात हावभावांची भाषा. आता भाषा मुख्यतः दोन प्रकारची असते. पहिली म्हणजे स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा आणि दुसरी म्हणजे कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. मनुष्य प्राण्याची बोलण्याची भाषा किंवा हावभावांची भाषा म्हणजे फेशियल एक्सप्रेशनची भाषा, याची गणना नैसर्गिक भाषेत होते. ठीक आहे. म्हणजे आपण जे ह्युमन बिंग एकमेकांशी बोलतो, फेशियल एक्सप्रेशन थ्रू किंवा लँग्वेज थ्रू, कम्युनिकेशन थ्रू, भाषे थ्रू, त्या भाषा कशा धरल्या जातात, तर नैसर्गिक भाषेमध्ये धरल्या जातात. ठीक आहे. भाषा हा शब्द भाष्य या संस्कृत भाषेतून, या संस्कृत धातूतून आलेला आहे. याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा होतो. आपल्या मनातील विचार बोलून दाखवणे हे भाषेचे महत्वाचे स्वरूप आहे. ठीक आहे. म्हणजे बऱ्याचदा बघितलं असेल की आपल्याला राग व्यक्त करायचा असेल, आता आपण प्रेफर करतो आपण मातृभाषेत एखाद्याला बोलतो. किंवा आनंद व्यक्त करायचा असेल तर आपण मातृभाषेत बोलतो, मदर टंग यूज करतो आपली. ठीक आहे. कारण आपण मदर टंग मध्ये जेवढे कम्फर्टेबल असतो बोलायला, तेवढे कम्फर्टेबल आपण इतर लँग्वेज मध्ये नसतो. ठीक आहे. थोडक्यात काय, आपण लहानपणापासून जी भाषा वापरत आलेलो आहोत, आपण त्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहोत. मग आपण कुठली लँग्वेज वापरणार, तीच लँग्वेज वापरणार जी आपण लहानपणापासून बोलत आलेलो आहोत. ओके. तसेच आपले विचार आपण लिहूनही दाखवतो. लिहिण्यासाठी आपण लिपी वापरतो. आपली मराठीत एक लिपी आहे. आपल्या मराठीमध्ये जी लिपी आपण लिहितो त्या लिपीचं नाव काय असेल बरं? कोणाकोणाला माहित आहे त्यांनी प्लीज कमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगा. आपल्या मराठीमध्ये जी लिपी आहे त्या लिपीला नाव आहे देवनागरी लिपी. ठीक आहे. तुम्हाला सिंपल सांगते, देवनागरी लिपी कसं लक्षात ठेवायचं याची एक हिंट देऊन ठेवते, तुम्हाला लिंक करून ठेवते. तर तुम्ही लक्षात घेतलं असेलच की आपल्या भारतामध्ये जास्तीत जास्त देव राहायला आले. ठीक आहे. म्हणजे आपला जो इंडिया आहे, आपला जो भारत आहे तो देवांचा नगर आहे. ठीक आहे. तर इथे लिहिली गेलेली जी भाषा आहे, मराठीची जी भाषा आहे, महाराष्ट्रात सुद्धा बरेचसे देव राहून आलेले आहेत. पंढरपूर म्हणा, महाराष्ट्र कोल्हापूर म्हणा. ठीक आहे. तर इन शॉर्ट लिंक करा माइंडमध्ये की देवाच्या नगरीत लिहिली गेलेली भाषा म्हणजे देवनागरी लिपी, असं एक लिंक करून ठेवा. ठीक आहे. अशा जर का आपण गोष्टी लिंक करून ठेवल्या ना, तर आपल्याला त्या गोष्टी लक्षात राहतात लाईफ लॉंग पर्यंत. तर ह्या काही मेथड आहेत गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी. त्या मेथड यूज करा आणि त्या गोष्टी लक्षात ठेवा.